जय भैरी संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलाय राकीबुल. राकीबुल याच्यावर विश्वास दाखवलाय. पॉवर प्ले षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल तो साह्य बैलन कचरे संघाचा. पहिला चेंडू राकीबुल याचा जोरदार खटवण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो निर्धाव. राकीबुल याचा पुढचा चेंडू सुमितसाठी. हाई चेंडू मारण्याचा प्रयत्न होता पण एक चोरटी धाव. चोरट्या धावेने धावसंख्या बदलते. धावसंख्या होते एक. संघाचं खातं खरंच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पॉवर प्ले षटक आहे. याच षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. पुढचा चेंडू राकीबुल याचा तेजससाठी. बघा तेजस काय करतो. हा सुद्धा चेंडू जातोय निर्धाव. फलंदाजाला काही कळत नाहीये. एक चेंडू निर्धाव. सलग 4 चेंडू निर्धाव. फक्त एक चोरटी धाव गेली आहे. चेंडू राखीबुल याचा तेजससाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र येते घेतलेली आहे. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 2 धावा. पुढचा चेंडू राकीबुल याचा सुमितसाठी. त्यावेळेला कटवलाय चेंडू परंतु जातोय थेट क्षेत्ररक्षकाचा. त्यामुळे रन काही येत नाही आणि पंचांचा निर्णय येतो इथे नो चेंडू. त्यामुळे हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. या नो चेंडूने धावसंख्येत बदल होते. धावसंख्येमध्ये 3 धावा. संत अशी चाललेली खेळी. अजून एक स्क्वेअर चेंडू. धावसंख्या होते 4 धावा. संपूर्ण टुर्नामेंट मध्ये नोला फ्री हिट असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. हाई चेंडू निर्धाव. षटक समाप्तीचा इशारा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 4 धावा. खूपच कमी धावसंख्या म्हणावी लागेल. पॉवर प्लेचा षटक. पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा गरजेच्या होत्या. पण इथे 4 धावांची ओळ टाकून राकीबुल याने कचरे संघाला रगडून ठेवलंय.
संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो सुमित, आणि यावेळेला स्ट्राईकला असेल तो तेजस. तेजससाठी जोरदार कटोलल्याची बघूया झेल होतोय का, झेल कधी क्षेत्रक, आणि ते मात्र तेजस याचा खेळ समाप्त झालेला आहे. खेळ बघूया तेजस याची जागा घेण्यासाठी कोण येतोय. तेजस याची जागा घेण्यासाठी आलाय तो पार्थ हळदणकर, साईबाबा इरंकत्रे संघाचा ऑलराऊंडर खेळाडू. धावा जमवावी लागतील इथे पार्थ याला, खूपच कमी धावसंख्या आहे आतापर्यंत. सुमित त्याचा पुढील चेंडू पार्थसाठी, जोरदार कटवलेला आहे पार्थ याने. बघूया किती धावा मिळत आहेत. एक धाव तो पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा नाही केलाय. एका धावेने धावसंख्येत बदल होते, धावसंख्या होते 5 धावा. आता मात्र सुमित याला आक्रमक खेळी खेळावी लागेल इथून, परंतु तेवढीच सुंदर गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला जय भैरी संघाकडून. आणि इथे थोडस मिसफीट झालेली आहे, त्यातून 2 धावा मिळत आहेत, आणि तिसऱ्या धावेचा सुद्धा यशस्वी प्रयत्न म्हणायला लागेल इथे. आणि जिथे एकही नव्हती तिथे 3 धावा दिल्या आहेत. त्या 3 धावेने धावसंख्येत बदल होते, धावसंख्या होते आहे 8 धावा. कुठेतरी या धावा महागड्या ठरतील. कचरे संघाकडे तेवढेच चांगले गोलंदाज बघायला मिळणारच आपल्याला. पुन्हा एकदा पार्थ त्याच्या बॅटीतून चांगला निघाला शॉट, आणि तो जातोय दण 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 चौकार. या संपूर्ण मालिकेतला पहिला चौकार पार्थ त्याच्या बॅटीतून निघालाय. या 4 धावांनी धावसंख्येत बदल होते, धावसंख्या होती आहे 12 धावा. इथे मात्र काही गरज नव्हती इथे, पण पार्थ स्ट्राईक घेण्याच्या नादात ते मात्र सुमित याची विकेट टाकावी लागली आहे. चांगला थ्रो म्हणेन मी या खेळाडूकडून. एक चांगला खेळाडू डगआउट दिशेने पाठवलाय, आणि आता सुमित त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो अनिकेत हळदणकर. इथून जर सामना जिंकायचा असेल तर चांगली खेळी खेळावी लागेल अनिकेत आणि पार्थ दोघांना, कारण तुमचे ओपनर फलंदाज तेजस आणि सुमित तर डगआउट मध्ये गेले. धावसंख्या झाली 13 धावा.
अर्धशतक घेऊन आलाय तो, वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक राखीबोल. बघूया कशा पद्धतीने सामना करतोय अनिकेत. आणि या जोरदार कटोलला चेंडू आहे, बघूया झेल होतोय का, आणि हा झेल बाद होतोय अनिकेत पहिल्याच चेंडूवरती. अजून 3 षटकं आहेत, त्यामुळे काही गरज नव्हती तसे धावसंख्या बनवायचा होती. बघूया अनिकेत याची जागा घेण्यासाठी आता कोण येतोय. अनिकेत याची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रणय हळदणकर. बघूया कशा पद्धतीने सामना करतोय प्रणय. राखीबोल याचा. राखीबोल याने आतापर्यंत खूपच चांगली गोलंदाजी केली आहे. जखडून ठेवलंय ते साईबाबा इलेव्हन कचरे संघाला. कोणताही मोठ्या पद्धतीचा शॉट खेळायला देत नाहीये. राखीबोल याचा पुढचा चेंडू प्रणयसाठी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. पाठी मारायच्या प्रयत्नात चेंडू अंपायावर आढळलाय आणि एक चोलटी धाव. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 14 धावा. आता मात्र 5 ऑन स्ट्राईक. राखीबोल पुढील चेंडू पार्थसाठी. जोरदार मारायचा प्रयत्न आहे, ते बघूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव तर कंप्लीट केलेली आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते 15 धावा. जोरदार कटोलला चेंडू आहे, बघूया आणि नक्कीच जातोय तो षटकार. प्रणय याच्या बॅटीतून निघाला सुंदर असा षटकार. या मालिकेतील पहिला षटकार प्रणय याच्या बॅटीतून. आणि या षटकाराने धावसंख्येत झपाट्याने बदल होते. धावसंख्या होते 21 धावा. अशाच पद्धतीने काही फटके मारावे लागतील इथून पुढे. ते येतील का? पुढील चेंडू राखीबोल याचा प्रणयसाठी. स्वयं चेंडू. अतिरिक्त धावेने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 22 धाव. राखीबोलीचा पुढील चेंडू प्रणयसाठी. हा सुद्धा एक जोरदार कटोलला चेंडू आहे, बघूया झेल होतोय का. आणि इथे मात्र काहीतरी दोन खेळाडूंना अजून झेल मात्र सोडले नाही आणि जीवदान दिलंय ते प्रणय याला. इथून हे जीवदान किती महागात ठरतंय जय भैरी संघाला हे थोड्याच वेळात कळेल आपल्याला. चेंडू बघूया किती धावा मिळत आहेत. काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही यशस्वी. 2 धावांनी धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 26 धावा. 3 षटकांच्या सामन्यात
धावसंख्या होते 26 धावा. धावसंख्या झाले 26 धावा. नक्कीच प्रणय आणि पार्थ जर शेवटपर्यंत राहिले तर हे 12-24 धावा नक्कीच मारू शकतील. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून चौथं षटक घेऊन आलाय तो सँडी. स्ट्राईकला आहे तो पार्थ. बघूया कशा पद्धतीने सामना करतोय तो सँडी याचा. सँडी याचा पहिला चेंडू पार्थसाठी स्लोअर चेंडू होता आणि ते मात्र कॉटन बोल्ड. पार्थ याला मात्र माघारी परतावं लागेल. पार्थ याची जागा घेण्यासाठी येतोय तो निकेतन हळदणकर. बघूया कशा पद्धतीने सामना करतोय सँडी याचा. पाच षटकांचा सामना आहे. नक्कीच 40+ धावा करावे लागतील. त्या इथून पुढे कोण करतंय हे नक्कीच बघायचंय. बघूया निकेतन हळदणकर कशा पद्धतीने सामना करतोय सँडी याचा. आत्तापर्यंत बघायला गेलं तर खरंच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल जय भारती संघाकडून. सँडी याचा पुढील चेंडू निकेतनसाठी. चांगला टोलवलाय फटका आणि बघूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव तर काढलेली आहे आणि दुसरी धाव सुद्धा इथे यशस्वीपणे पूर्ण करताना या 2 धावांनी धावसंख्येत मात्र बदल होते. धावसंख्या होते 28 धावा. हा चेंडू निर्धाव असा होता पण त्यात चोरटी धाव घेतलेली आहे आणि या चोरट्या धावेने धावसंख्या होती 29 धावा. याचा पुढील चेंडू प्रणयसाठी. आता मात्र इथे झेलबादची संधी होती परंतु प्रणय हळदणकर याला दुसरं जीवनदान. फायदा घ्यावा लागेल या जीवनदानाचा. या एका धावेने धावसंख्या होत्या 30 धावा. काही चेंडू शिल्लक या षटकातील. सँडी याचा पुढील चेंडू निकेतनसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. किती 1 स्वरूपात 1 धाव. धावसंख्या त्या एका धावेने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 31 धाव.
आणि याचा पुढील चेंडू प्रणयसाठी. षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या झाली आहे 31 धावा. अजूनही येणार एक षटक. या एका षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच या षटकामध्ये 12 ते 15 धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल प्रणय. आणि हे शेवटचं अंतिम षटक घेऊन येतोय तो राजा. शेवटचं आणि हाणामारीचं षटक. विश्वास दाखवलाय राजा याच्यावर. बघूया शेवटचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तो साईबाबा इलेक्ट्रिक संघाच्या फलंदाजांचा. या जोरदार कटवला चेंडू आहे. बघूया नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. बघूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा तर काढलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता आणि ते धावबाद होताना दिसतोय निकेतन. प्रणय याच्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता प्रणयचा. आता मात्र निकेतन याची जागा घेण्यासाठी आलाय तो हितेश हळदणकर. नक्कीच बघायला गेलं तर काही दिवसांपूर्वीच याच ग्राउंडवर झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जी दरवर्षी ट्रॉफी भरते त्याचे विजेता संघ होता हा साईबाबा इलेक्ट्रिक कचरे संघ. आणि आता मात्र कुठेतरी कमी पडताना दिसतोय आपल्याला. धावसंख्या खूपच कमी म्हणावी लागेल. बघूया प्रणय पुढील चेंडू आणि एक धाव तर काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या 2 धावा निश्चितच पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती आहे 35 धावा. राजा याचा पुढील चेंडू. कोणतेही मोठे फटके खेळायला देत नाहीयेत जयभाई संघाचे गोलंदाज. काही चेंडू शिल्लक अजूनही या षटकातील. राजाचा पुढील चेंडू प्रणयसाठी. आणि यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. प्रणय याला माघारी परतवला. प्रणय याची जागा घेण्यासाठी आलाय तो हरेश. प्रणय याची जागा घेण्यासाठी आलाय तो हरेश जुवेकर. पाचव्या षटकाचा खेळ चालू आहे आणि आतापर्यंत 6 खेळाडू डगआउट मध्ये पाठवले जयभाई संघाने.
राजा याचा पुढील चेंडू. आता मात्र सामना करेल हरेश. इथे मात्र सुवैर चेंडू रनआउटची विकेट मिळाली जयप्रेमी संघाला. हरेश याची जागा घेण्यासाठी गेला येतो आता ओंकार. आणि हा जोरदार कटोलला चेंडू हितेश हदनकर याच्या बॅटमधून निघालेला खणखणीत दणदणीत षटकार. या षटकारात धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होतीये 42 धावा. 40+ धावा गरजेच्या होत्या इथे. अजूनही काही चेंडू शिल्लक. अशाच पद्धतीच्या फटक्यांची गरज होती आणि ते आता येत आहेत हितेशाच्या बॅटीतून. बघूया पुढचा चेंडू. राजा याचा हितेशाची. पुन्हा एकदा मारलाय पण झेल काही होऊ शकला नाही आहे आणि एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते रनआउट. एका धावेने धावसंख्येत बदलते. धावसंख्या होते 43 धावा. आणि आता ओंकार याची जागा घेण्यासाठी आलाय तो सतीश हळदणकर. राजा याचा पुढील चेंडू हितेशसाठी. आई चेंडू लेग साईड दिशेने मारण्याचा प्रयत्न होता आणि ते मात्र रनआउटची विकेट. निर्धाव चेंडू मिळेल आणि 5 षटकांच्या सामन्यानंतर धावसंख्या झाली 43 धावा आणि 44 धावांचं मापक असं आव्हान ठेवलंय जयभैरी संघासमोर. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे या 44 धावा जास्त देखील आहेत आणि कमी देखील आहेत.
साईबाबा 11 कचरे संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो तेजस तेजस हळदणकर. नामांकित नाव म्हणेल षटकार. मॅचला सुरुवात करून तेजस याचा पुढील चेंडू प्रवीणसाठी. चांगला चेंडू होता म्हणे धाव चेंडू. त्याचा पुढील चेंडू प्रवीणसाठी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि या चेंडूला ऑफ साईडला दिशा दिली आहे. बघूया किती धावा मिळत आहेत. एक धाव तर नक्कीच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी. तेजसचा पुढील चेंडू आता मात्र सामोरं जायचं सुमित आणि मागच्या दिशेने गटावलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. चेंडू गेला दंड 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 चौकार. या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती आहे 7 धावा. तेजसचा पुढील चेंडू सुमितसाठी. एका धावेवरचा मात्र म्हणावं लागेल. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 8 धावा. देखील ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्या बरोबर धावसंख्या होते 10 धावा. पहिला षटक संपता येते आणि धावसंख्या होते 10. साईबाबा 11 कचरे संघाकडून पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन आलाय तो 5. जोरदार अपील होता. वरचा पंचांनी तो पेटा आला आणि इथे 1 धाव चौकी. त्या एका धावेने धावसंख्या बदलते. धावसंख्या होते 11 धावा. भारतीयाचा पुढील चेंडू प्रवीणसाठी. कशा पद्धतीने मारा करतोय. ऑफ साईडच्या दिशेने सुंदरचा कटवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा सहज रीतीने पूर्ण करताना या 2 धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 13 धावा. त्याचा पुढील चेंडू प्रवीणसाठी. सुंदर असा कटवलेला चेंडू. बघा किती धावा मिळत आहे. सुंदर क्षेत्र
सेन्सिबल क्रिकेट म्हणेन मी. कोणतेही मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत नाही दोन्ही फलंदाज. त्याचा पुढील चेंडू प्रवीणसाठी. या अतिरिक्त कौशळी घेतलेला चेंडू निर्धाव. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल इथून पुढे. त्याचा पुढील चेंडू प्रवीणसाठी. हा देखील सुंदर चेंडू आहे. बघूया किती धावा मिळत आहेत. आणि इथे धावबाद काही गरज नव्हती इथे, परंतु एक सुंदर थ्रो म्हणेन मी सुमित हळदणकर याच्याकडून. आणि सुमित याला डगआउटचा रस्ता दाखवलाय. सुमित याची जागा घेण्यासाठी आलाय तो अक्षय. आणि धावसंख्या झाली ती 16 धावा. 2 षटकाच्या धावसंख्या धावसंख्या झाली आहे 16 धावा. फलंदाजी आलाय तो सुमित जागण्यासाठी अक्षय मांडवकर. बघायला गेलं तर खरंच ही बाउंड्री लाईन कमी आहे या खेळाडूसाठी. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 30 षटक घेऊन आलाय तो सुमित हळदणकर. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे तो प्रवीण याला काही समजलेलं नाही चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणेन मी सुमित याच्याकडून. सुमितचा पुढचा चेंडू. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा होता. चेंडू जातोय निर्धाव. सलगचे 2 चेंडू निर्धाव. सुमित पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. बघूया किती धावा मिळत आहेत. एका धावेवर समाधान मानलेलं आहे ते फलंदाजाने. आणि या एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती 17 धावा. अक्षय. मात्र अक्षय स्ट्राईकवर आणि हा जोरदार कटवलेला चेंडू आहे. बघूया किती धावा मिळतात. आणि या झेल बाद होतोय तो अक्षय. एक चांगला झेल म्हणेन मी पार्थ याच्याकडून. अक्षय याला डगआउटचा रस्ता दाखवला आहे. अक्षयची जागा घेण्यासाठी बघूया कोण येत आहे. अक्षय याची जागा घेण्यासाठी आलाय तो आता पॉपिया. एक चांगली खेळी करावी लागेल इथून पुढे जर सामना जिंकवायचा असेल तर. साईबाबा इलन कचरे संघाकडे तितकेच चांगले गोलंदाज बघायला मिळतात आपल्याला. मी पहिलंच बोललो होतो क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. ते काहीही करू शकतं. धावसंख्या कमी बनली होती, परंतु इथे जयभैरी संघाला इथे रन बनवण्यासाठी अडचण होते. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल करताना सुमित हळदणकर. पुढे चेंडू सुमित यांना पप्प्यासाठी. आणि खोलवर पद्धतीचा चेंडू होता यॉर्क लेनचा. आणि चेंडू जाते निर्धाव.
अजूनही काही चेंडू शिल्लक या षटकातील. धावसंख्या मात्र 17. कोणत्याही मोठ्या पद्धतीने फटके खेळायला देत नाही आहेत फलंदाजाला. हाही चेंडू जोरदार टोलण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय निर्धाव. एक चांगलं षटक म्हणेन मी. फक्त एक धाव खर्च केले या षटकामध्ये सुमित हळदणकर याने. फलंदाजीमध्ये थोडा मागे पडला होता, परंतु त्याने दाखवून दिलंय. एक धाव खर्च करून एक गडी माघारी परतवलाय तो सुमित हळदणकर याने. आता मात्र संघाकडून चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो पार्थ हळदणकर. सामना करेल तो प्रवीण. स्ट्राईकला आला होता. बघूया प्रवीण यांच्या बॅटरीतून काही बघायला मिळत आहे का आपल्याला मोठे फटके. हा चेंडू मात्र वेगवान पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. बघूया पार्थचा पुढील चेंडू प्रवीणसाठी. हा एक खोलवर पद्धतीचा चेंडू होता. बघूया खोदून काढलाय. एक धाव तर नक्कीच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण थांबवलाय. या एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 18 धावा. पप्प्या स्ट्राईक. जोरदार कटवला होता, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 19 धावा. अजूनही 9 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल तिच्याही पहिली संघाला. चांगली गोलंदाजी म्हणेल मी आतापर्यंत साह्य पाहिलं कचरे संघाकडून. हाही एक निर्धाव पद्धतीचा चेंडू. पार्थ पुढील चेंडू प्रवीणसाठी. एज घेऊन गेलेला चेंडू. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 20 धावा. अजूनही 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. षटकातील काही चेंडू शिल्लक. जोरदार कटवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. एका धावेवर समाधान म्हणावं लागेल. एका धावेने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 21 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 21 धावा. शेवटचं षटक घेऊन आलाय तो निकेतन हळदणकर. आणि इथून पुढे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेसिंग असेल. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे जर सामना जिंकायचा असेल तर. बघूया निकेतनचा पुढील चेंडू पप्प्यासाठी. आणि हा उंच समतोललेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. एकच धाव घेतली.
येणारे 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. बघूया निखिलचा पुढील चेंडू प्रवीणसाठी आणि हाही सिंगल धाव. सिंगल धावेने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती आहे 23 धावा. निखिलचा पुढील चेंडू पप्प्यासाठी आणि आता मात्र जोरदार कटवलेला चेंडू आहे. बघूया क्षेत्र खाली आहे आणि झेल इथे ड्रॉप होतोय तो तेजस याच्याकडून. एका धावेने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 24 धावा. अजूनही 20 धावांची गरज. अशक्य असं समीकरण आता. ते निकेतनाचा पुढील चेंडू प्रवीणसाठी अंगावर आदळलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. आणि 1 धाव. एका धावेने धावसंख्येमध्ये धावसंख्या होते 25 धावा. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक. आता मात्र औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. आणि आता मात्र जोरदार चेंडू टोलवला आणि षटकारासाठी येतोय. सामना विजयी होतोय साई अभय 11 कचरे संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.